सो आता आम्ही निघालेलो आहोत पप्पांच्या रिटायरमेंट फंक्शनसाठी त्यांच्या ऑफिसला. ओला करून जातो आहे, पण आम्हाला नेहमीप्रमाणे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक भेटलेलं आहे आणि आम्हाला लेट होणार आहे बरंच. आणि पप्पा फायनली आम्हाला ओरडणार आहेत हे तर मला माहीतच आहे, बट लेट्स सी. बघू. आता 9:30ला निघालेलो आणि तुम्ही बघू शकता आम्हाला पोचायला ना ऑलमोस्ट 11:15 झाले. तिथे आम्हाला सगळे भेटले, श्रद्धा, पप्पांचे फ्रेंड्स जुने आणि त्यांच्या ऑफिस एन्व्हायरमेंट पण मी तुम्हाला दाखवते. खूप भारी ऑफिस एन्व्हायरमेंट होतं. पप्पांना फ्रेंड्स भेटल्यानंतर ते पण खूप खुश होते, थोडे खुश होते, थोडे दुःखी होते, कारण ह्याच्यानंतर पुन्हा फ्रेंड्स कधी भेटतील ह्यांची वाट बघत होते आणि त्या त्यांची मजाक मस्ती चालू होते. सो हे आहेत आमचे करडे काकाचे, खूप मस्ती करत होते पप्पांसोबत आणि फायनली फंक्शनला सुरुवात झाली. आपले सत्कार मूर्ती आजच्या कार्यक्रमाचे श्री शांताराम अनंत गावडे आपल्या महानगरपालिका सेवा कार्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत. तर उपस्थित सर्व कार्यशाळेतील मान्यवर अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे इथले जुने सहकारी मित्र व आता कार्यरत असलेले कार्यशाळेतील सर्व कर्मचारी यांचे आपल्या पदवा कार्यशाळा. शांताराम म्हणजे पूर्ण त्यांची व्यक्तिमत्वाची जी वैशिष्ट्ये आहे किंवा स्वभाव आहे, वर्तन आहे, एकदम त्यांच्या नावानुरूप आहे. आणि त्या कोकणचं माणूस असा, थोडा मी मालवणी बोलतो. कोकणी माणूस असा आमच्याकडे त्याचा खूप गर्व असा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. आणि या वाक्यासाठी तर त्यांच्याकडे तोड नाही आहे. काळजात त्यांच्या शहाळी आहेतच आणि खूप कल्पवृक्षाची झाडं आहेत. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, खातात रोज भात आणि मासळी, खातात रोज भात आणि मासळी. कला म्हणजे कोकणचं मेव. आता तुमच्या वेळी इथे जमलेले म्हणतात की काजू, आंबो, फणस हे कोकणचं मेव असा, पण कोकणी माणसासाठी जर खरो मेव असा, तिथे राहणाऱ्या माणसासाठी तर तो कला असा. आणि असे कोकणी म्हणजे कला म्हणजे कोकणचं मेव. आणि स्टार चौकात कोकणी माणूस दिसान उठा भयो, असे सर्व गुणसंपन्न एक गुणवंत कर्मचारी, एक उत्तम समाजसेवक, उत्तम मूर्तिकार, उत्तम भजनी बुवा, उत्तम नेतृत्व शैली असलेले, तसेच उत्तम वक्तृत्व शैली असलेले, दोस्तीच्या दुनियेचे राजा माणूस श्री शांताराम गावडे आज आपल्या सेवा कार्यातून सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा सर्वांच्या वतीने पुनश्च
आता माझा परिचय तर सरांनी करून दिलेला आहे. सर्वप्रथम इथे सगळे व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत, अधिकारी आहेत, ह्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. कारण गेली 33 वर्ष त्यांनी पप्पांना सांभाळून घेतलंय. तुम्ही सगळे कामगार बंधू, तुम्हा सगळ्यांबद्दल किती बोलू मला कळत नाहीये, कारण लहानपणापासून मी तुम्हा सगळ्यांना ओळखते. सो तुम्हा सगळ्यांमुळे पप्पांची 33 वर्ष कशी कंप्लीट झाली, कशी सरली हे त्यांना देखील कळलं नाही. ॲक्च्युली गेले 2 दिवस ते खूप अस्वस्थ आहेत आणि मी ते खूप जवळून बघितलंय. कदाचित त्यांना चिंता लागली आहे की नंतर काय आहे, पुढे काय करायचंय. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली तुम्हा सगळ्यांमुळे तुम्ही जे निस्वार्थ प्रेम पप्पांना दिलंय, तुमची जी मैत्री आहे, अशी मैत्री तर मी आतापर्यंत बघितली नाहीये कुठे, आणि ही मैत्री अशीच भरत राहणार आहे यात मला काही शंका नाहीये. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देते, तुम्हाला खूप आभार व्यक्त करते. आणि आता पप्पांबद्दल बोलते. ॲक्च्युली पप्पांबद्दल किती आणि कसं बोलू तेच कळत नाही, कारण पप्पा हे माझे वडील नंतर होते. सगळ्यात पहिला मित्र माझा जो आहे ते माझे वडील आहेत. सगळ्या मुली आईशी शेअर करतात, मी माझी प्रत्येक गोष्ट पहिली पप्पाशी शेअर करते. सो त्याच्यामुळे त्यांचा प्रवास आपण बघितला तर 33 वर्ष या प्रवासाला तर कंप्लीट झाली आणि त्यांचा सांसारिक प्रवास 10x10च्या रूममधनं सुरू झाला, जो आता लोढा कॉम्प्लेक्स सारख्या भव्य दिव्य कॉम्प्लेक्स मध्ये येऊन पोहोचला. आणि हा प्रवास सोपा नव्हता, जो आम्ही दोघींनीही बघितलाय, मम्मीनेही आणि मीही. ते फक्त इथे 8 तास काम नाही करायचे, इकडनं कामावरून जाऊन, तुम्हाला माहिती असेल दादर ते डोंबिवली ट्रेनला किती गर्दी असते. या ट्रेनमध्ये 10 ते 15 किलो वजन फुलांचं घेऊन ते घरी आल्यावर फक्त 10 मिनिटं चहा पियायचे आणि दुकानात जायचे. आमचं फुलांचं दुकान आहे, तो तिकडे जायचे. तिथे रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत राहायचे आणि त्याच्यानंतर ते घरी यायचे. सो हा प्रवास तुम्ही बघितलाय त्यांचा आणि त्याच्यामुळेच मी घडली आहे. सो आज जे काही यश मला मिळालं असेल, जी काही माणसं मी कमवली असतील, त्याचं कारण फक्त आणि फक्त पप्पा आहेत. माझ्या वाटेला ते खूप कमी आले ॲक्च्युली, कारण ते दिवसभर दोघंही बाहेर असायचे कामाच्या निमित्ताने. पण त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कामातून मी हे सगळं शिकत गेली आणि त्याच्यामुळे आज मी कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी आहे असं मला वाटतं. त्यांनी मला उच्च शिक्षण दिलं, ज्याच्यामुळे मी आज माझी ओळख बनवू शकली आहे. आणि प्लस सांगायचं झालं तर सायकलवरून सुरू झालेला प्रवास वॅगनर गाडीमध्ये येऊन ठेपलाय, जो पोहोचला आहे त्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. जो 33 वर्षाचा प्रवास आहे तो मी एका वाक्यात सांगेन, ते म्हणजे सायकलवरून सुरू झालेला, जे मला सायकलवरून शाळेत सोडायचे, ते आता वॅगनर मधून मी इथपर्यंत आली आहे, तो प्रवास म्हणजे आजचा दिवस. बस मी इतकंच बोलते. पप्पांना खूप खूप धन्यवाद देते आणि आता एवढीच विनंती करते की खूप झटलाय तुम्ही आमच्यासाठी, कुटुंबासाठी. आता स्वतःसाठी वेळ द्या, मम्मीसाठी वेळ द्या आणि स्वतःच्या छंदांसाठी वेळ द्या. ज्या तडजोडी केल्या आता थांबवा आणि स्वतःसाठी द्या. थँक्यू. माझं नाव विकास आहे, नात्याने मी यांचा पुतण्या आहे. तसं बघायला गेलं तर रिटायरमेंट हा दिवस थोडा मिक्स्ड फिलिंग असतो. म्हणजे चांगल्या भावना किंवा थोडं असं आपल्याला एक फिलिंग होत असतं की आता उद्यापासून. तर जो आता माझं स्वतःचं वय 33 वर्ष आणि त्यांचं रिटायरमेंटचं वय पण जवळपास तेवढंच. पण लहानपणापासून जसं प्राजक्ता म्हणाली की ते तिच्या जवळच्या मित्रासारखे आहेत, तसंच मलाही काका या नात्याने आम्ही फार कमी वागलो. जवळपास आम्ही नाही म्हणता मित्र या रूपानेच आम्ही वागत आलो. मी त्याला ए नाना म्हणून अशीच हाक मारतो, ओ काका किंवा आओ काका, असं आम्ही आओ जाओ हा प्रकार आमच्यात नाहीच. आम्ही जवळपास जसं मित्राला हाक मारतो तसंच आम्ही एका दोघांचे बोलतो.
काही असेल तरी अरे नाना आपल्याला इथे जायचं, अरे नाना हे करायचं ते करायचं, असं आम्ही एकमेकांचं एवढं इतकं बॉन्डिंग आहे ना की मी लहानपणी जेव्हा जेव्हा मला गावी जायचं असायचं मला घेऊन जाणारा एकमेव व्यक्ती आमचा नाना बरोबर जायचं म्हटलं घरातलं कोणी कधीही तुम्हाला अडवणार नाही, कुठे जातं नाना बरोबर, असं उठसूट आमचं इकडे तिकडे फिरणं असायचं. आणि गावी गेल्यावर तर घरात बसणं हा प्रकार नाही, बरोबर ना नाना? गावी गेल्यावर काय करायचं हा प्रश्न बहुतेकांना पडतो. हा आमचा दुपारचा प्रकार, एकतर जेवा झोपा, नाहीतर सरळ त्यांना मासे पकडायची खूप आवड आहे, खूप म्हणजे खूप आवड आहे. ते सोबत गेले का आमच्याकडे कोकणामध्ये गळ नावाचा प्रकार असतो, मासे पकडायला वापरतो आम्ही. तो गळ घ्यायचा, एखादी दोरी बांधायची आणि सुटल्याला सरळ आमच्याकडे वहाळ असतात छोटे छोटे पाण्याचे, तिथे बऱ्यापैकी गोड्या पाण्यात ते मासे पडतात. ही अख्खी दुपार आम्ही तिकडे घालवायचो आणि संध्याकाळी आल्यानंतर बोंबा हो हे गेले कुठे दोघं जण. तर असा आमचा खेळ चालू असायचा. कोणाचे आंबे चोरून आण, कोणाचे नारळ पाड, कोणाच्या काजू चोर, हे प्रकार गावी गेल्यानंतर आम्ही भरपूर केलेले आहेत. म्हणजे मी त्यांच्याबरोबर जेवढे प्रकार केले तेवढे मी माझ्या स्वतःच्या मित्रांबरोबरही नाही केले. हे पण आम्ही एक लाईफला डिसिप्लिन पण असतं, म्हणजे हे प्रकारचा एक गमतीचा भाग म्हणून. पण त्याच्यातनं एक वेगळी शिकवण मिळते की कोणाचं नुकसान करायचं नाही. एक गंमत म्हणून आपण कधी कधी करतो, ठीक आहे, पण आपल्याला हवं तेवढं घेतलं, गंमत झाली, तो प्रकार तिथेच थांबवला पाहिजे. असं नाही की मिळते म्हणून ते उलटून घ्या. पण ही शिकवणही आमच्या काकाने म्हणजे आमच्या नानाने आम्हाला दिली की आपल्याला जे आपल्या हातात आहे किंवा नशिबात आहे किंवा आपल्या जे प्रयत्नाने आपल्याला मिळेल तेवढं तुम्ही नक्की मिळवा, दुसऱ्याचं ओरडाडून घेऊ नका. ही एक चांगली शिकवण त्याने आम्हाला दिली. आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आमची प्राजक्ता, ती आज तिच्या स्वतःच्या पायावर होते. तिने तिच्या 2 इन्स्टिट्यूट उभ्या केल्या आणि ती तसंही मुलांना घडवते. म्हणजे चांगली शिकवण त्याने आम्हाला दिली. बरं, आता रिटायरमेंटबद्दल बोलायचं तर एक 33-34 वर्ष आयुष्याला एक डिसिप्लिन लागलेला असतो. म्हणजे सकाळी उठा, आपली कामंही ठरलेली असतात, ऑफिसला जा, कामावर जा, कामावरही वेळा ठरलेल्या असतात, चहाची वेळ असते, नाश्त्याची वेळ असते, जेवणाची वेळ असते. हा जो 33 वर्षाचा काळ आहे तो आता इथून पुढे थोडा डिस्टर्ब झाल्यासारखं होईल. आणि डोक्यात एक विचार येईल, अरे आता तर कुठे जायचं, मला कुठे नाही जायचं, काय करायचं आहे काय नाही करायचं. एक रिटायरमेंटचं लाईफ एक थोडं डिफिकल्ट असतं. माणसांना वाटतं की अरे काय आता तुझी रिटायरमेंट झाली, मजा. पण तो प्रकार मी जरा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, कारण मी स्वतः फिटनेस ट्रेनर आहे. तर रिटायरमेंट नंतर बऱ्याच लोकांना डायबिटीज किंवा असे काही होतात, कारण त्यांचं रुटीन चेंज होतं. तर एक विनंती असेल की नाना तुझं जे रुटीन होतं ते तू तसंच चालू ठेव आणि तुझं आरोग्याचं महत्त्वाचं म्हणजे आरोग्य जपल्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती स्वतःसाठी तू जप. आरोग्य जपल्यानंतर काय कर तर स्वतःसाठी जपताना काय कर तुझे जे छंद आहेत, जसं आता मी ऐकलं इथे रांगोळी काढायचे, सजावट करायचे, असे आपल्याला सामाजिक बरेच कार्यक्रम वर्षभर होत असतात. तर त्याच्यामध्ये तुला कुठेही आवडेल तिथे तू जा, फिर, तुझ्या आवडीच्या गोष्टी कर. गाडी आहे, मनसोक्त फिर, तुझ्याकडे स्वतःची गाडी आहे, तू फिरू शकतोस. कोणी नाही आलं तर मला सांग, मी येईन तुझ्यासोबत. तर हा एक भावनिक क्षण आहे आणि मी जास्त बोलणं थोडं हे आहे. तर माझं असं आहे की त्यांच्यासोबत तुम्ही 33 वर्ष घालवली तर तुमच्याकडून जे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील, आम्ही तर त्यांना बघतच आलो फॅमिलीमध्ये, तर आम्हाला कामावर ते व्यक्तिमत्व कसं आहे हे जास्त ओळखता येईल. जर तुमच्यापैकी अजून कोणी बोलायचं उत्सुक असेल तर प्लीज द्या. धन्यवाद. बाबांप्रमाणेच मला काकांनी तसंच प्रेम गोड, म्हणजे काही गोष्टी अशा होत्या की काकांना शेअर करायच्या वाटायच्या आणि त्या केल्या. त्या बाबांना करता नाही आल्या पण काकांना आणि आत्याला करता आलं. ती माझी आत्या आहे, म्हणजे मी त्यांना आत्याच म्हणते लहानपणापासून. होता एक इन्सिडेंट, त्याच्यामुळे ती माझी खूप चांगली आणि गोड आत्या आहे आणि त्यामुळे खूप लाडके काका पण आहेत. मी काकांसाठी 2 शब्द लिहिले, मी तुम्हाला आता वाचून दाखवते. अरे इथे फॅन न फिरतो. तुम्ही म्हणता रिटायरमेंट म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आकृती असते आणि नवी आवृत्ती. तेच आयुष्य पुन्हा नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी.
आई वडील भाऊ बहिणींची सेवा करण्याची आणि आपल्या लेकरांसोबत कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची, नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची, असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्यासोबत आणि आपल्या जीवलगांची. आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची, आपल्याला हवं तसं मनमुरादपणे वावरण्याची, पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्याची, अपूर्ण राहिलेले छंद जपण्याची आणि नवे छंद जोपासण्याची. आता नोकरी संपली म्हणून काही इथेच थांबणार का तुम्ही? नाही, पुन्हा नव्याने जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच मी म्हणते निवृत्ती नाही, सुरुवात आहे ही नव्या सुरुवातीची. तर मी म्हणेन की तुम्ही असेच खुश राहा, छान राहा आणि मला नेहमी सोबत घेऊन चला पुढे. थँक्यू. सगळ्यांचे लाडके, कधी कोणती गोष्ट कोणतं काम सांगितलं किंवा काहीतरी बोललो तर कधीच राग असा कधीच त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिला नाही. कायम हसतमुख, सर्वांची काळजी घेणारे. आणि आता म्हणजे प्रत्येक आपले कार्यक्रम असतात, जयंती असतात, बाकीचे उत्सव असतात, त्यामध्ये आम्हाला गावडींची उणीव असेल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द. आणि आजी माझी सगळे माझे सहकारी कामगार मित्रांनो, सर्वात प्रथम मी स्वागत करतो गावडे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. गावडे साहेबांबद्दल बोलायचं असलं तर मी त्यांच्याबरोबर 2019 पासून माझ्याकडे काम करत आहे. तिथे ऑटो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत आहे. ऑटो इलेक्ट्रिशियनमध्ये आपल्याकडे एकच माणूस होता गावडे. त्यांच्या नंतर आपल्याकडे ऑटो इलेक्ट्रिशियनची पोस्ट खालीच राहिली आणि ते उत्तमरित्या काम करत होते. त्यांना त्याचं भरपूर नॉलेज आहे. त्या नॉलेजचा त्यांनी आपल्या कामामध्ये खूप उपयोग करून आपले बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले. आता त्याची उडी त्यांच्या नॉलेज आपल्याला वाचणारच आहे. त्यांचं पाठीमागे मुकादम म्हणून प्रमोशन झालं, ते इतर ठिकाणी गेले तरी आम्हाला ते अस्वस्थ वाटत होतं. म्हणून आम्ही त्यांना परत बोलवून घेतलं आपल्या वर्कशॉप काळामध्ये की त्यांच्यावर काम करायला आम्हालाही खूप बरं वाटत होतं. तर गावडे साहेबांना पुढील सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आणि त्यांचं उर्वरित जे सेवानिवृत्तीचं आयुष्य आहे ते सुखमय, आनंददायी आणि भरभराटी जावं हीच ईश्वरचरणी. त्यांना कोणतंही काम सांगितलं ना तर कधी तर नाही कधी म्हणाले नाही. कधी असं कधी नव्हतं त्यांचं की माझा वेळ झाला आहे, माझा टाईम झाला आहे, मी ऐकतोय, असं कधीच नव्हतं. आणि त्यांचं असं कोणत्याही प्रोग्राम्स वगैरे व्हायचे, मला वाटतं पूजा वगैरेमध्ये त्यांचं खूप हातभार असायचा. ते मला वाटतं दिवसभर इथे थांबून काम करायचे. त्याबद्दल त्यांचं खूपच अभिनंदन आहे आणि सर्वांनी त्यांच्याकडून ही गोष्ट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पुढे त्यांचं आयुष्य, पुढील आयुष्य हे खूप सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जावं अशी त्यांना अभिनंदन करतो. आज श्री गावडे आपल्या वयोमानानुसार आपली 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा महानगरपालिकेची पूर्ण करून मुकादम या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप माझ्याकडून शुभेच्छा, आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा. गावडे हे असं व्यक्तिमत्व होतं की ते सर्व कामात माहीर होते. वर्कशॉपचे काम असो, व्हेकल मेंटेनन्स असो, मशीनचा कुठला प्रॉब्लेम असो, त्यामध्ये ते एकदम पुढाकार घेऊन काम करायचे. त्यानंतर ते वर्कशॉपमधील कुठला कार्यक्रम असेल, पूजा असेल, सत्यनारायण पूजा असेल, महापुरुषांची जयंती असेल, त्याच्यातही ते लीडर म्हणून आणि एक त्यातला कार्यकर्ता म्हणून दोन्ही म्हणून ते पूर्ण काम एकदम व्यवस्थित पार पडायचे. त्यांना एखादं काम ते आवड असेल तर ते 100% त्यांचं योगदान असायचं. मला या ठिकाणी असं सांगू इच्छित आहे की आमच्या कार्यशाळेतले असे जे जुने लोक आहेत, जाणते लोक आहेत, ते हळूहळू कमी होत जात आहेत. आमच्या वर्कशॉपमधून आउटगोईंग चालू आहे, इतर सध्या 0 आहेत. तर मी अशा जुन्या लोकांच्या सहाय्यात जर समजा नवीन लोक आले तर त्यांच्याकडून त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तर एवढं मॅडमने मी विनंती करेल की त्यांना पुढील भरती आपल्याकडे कामगारांची व्हावी याच्यासाठी त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं आणि गावडेंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी अजून शुभेच्छा देतो. शांताराम गावडे व्यासपीठावरील उपस्थित सर्व माझे अधिकारी वर्ग, समोर उपस्थित असलेले त्यांचे नातेवाईक, आता असलेले कार्यरत असलेले कर्मचारी, कामगार आणि रिटायर झालेले मोठ्या संख्येने आज उपस्थित असलेले सर्व कर्मचारी वर्ग
आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत, आज शांताराम गावडे आज संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहे. त्याबद्दल आज त्यांच्यासाठी दुःखाचा आणि आनंदाचा असा दोन्ही पद्धतीचा मिश्राचा क्षण आहे. शांताराम गावडे सुरुवातीला लागले असेल तो एक आनंदाचा क्षण आहे. आज सेवेतून निवृत्त होत आहे तो एक जुन्या आठवणीचा एक गोड असा क्षण आहे. परंतु महापालिका शासकीय नियमानुसार त्यांना आज निवृत्त होणार आहे. ते त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी 1.5 वर्षापासून वर्कशॉपमध्ये आहे, तेव्हापासून गावड्यांना मी जवळ पाहत आहे. अशी महापालिकेत खूप कमी लोक आहेत येतील की जे महापालिकेच्या कामाबद्दल म्हणा, महापालिकासाठी विचार करणारे असतील. त्यामध्ये गावडे म्हणून मी अनुभवलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सगळ्यांनी उल्लेख केला की बहुआयामी व्यक्तिमत्व जे आहेत. महापालिकेच्या कामाबद्दलही ते बाकीचे सोशल कामामध्ये कार्य ऑफिसमध्ये कोणतेही फंक्शन असो. तर महत्त्वाचा विषय सांगायला म्हणजे आमच्याकडं जयंती समिती आणि उत्सव समिती, पूजा कमिटी बरंच काय काय चालेल. त्यामध्ये गावड्यांनी बरंच काय काय करून ते मार्गी लावलेलं. आता काय तसं दिसत नाही आहे. त्याबद्दलही त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आता गावडे आता त्यानंतर तुम्ही तुमचा विषय एकदम सुंदर आहे. त्याचा खूप घ्या. तुम्हाला जे आवडते करा, तुमची इच्छा पूर्ण करा, फॅमिलीच्या पूर्ण इच्छा पूर्ण करा. आणि एक आलेलं तुमचं माहेरघर आहे म्हणायला हरकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही यावं. तुमचं वेलकम आहे, जुने सहकार्य आहे. थोडं बोलून मी शब्द सांगतो. हो, एक नंबर. आज जी उपस्थिती आहे त्यांच्या सर्व जुन्या मित्रांची, ती त्यांच्या दोस्तीचं प्रतीक आहे. आणि ती इथून पुढे अशीच अबाधित राहो त्यांची दोस्ती. दिलेले योगदान पूजा कमिटीसाठी खरोखरच अनमोल आहे. आणि इथून पुढे सगळ्यांनी म्हटलं तसं त्यांची कमतरता नक्की जाणवेल. पण आम्ही त्यांना विनंती करतो की ती कमतरता तुम्ही पडू देऊ नका. जोपर्यंत तुम्ही मुंबईत असाल, इथे असाल, उपलब्ध असाल, आम्ही तुम्हाला बोलवत राहू. तुम्ही या, आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही जो रूढी परंपरा जी घातलेली आहे ती आम्ही तुमच्या सांगण्यानुसार पुढे चालू ठेवत आहोत. पूजा कमिटीच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू त्यांनी स्वीकारायची आहे. बोलू शकणार नाही तर बोलतील ते दोन तास. प्रथम इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, माझे कामगार बंधू आणि माझ्या कुटुंबातील सर्व मित्रमंडळी होते, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीसाठी एवढा वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज बोलायचं म्हणजे इथे जवळजवळ 33 वर्ष बऱ्याच जणांना मी निवेदन करून मी बनवत करून इथे रिटायरमेंट केलेलं आहे. आणि सगळं जे इथे व्यवस्था असायची किंवा माईकवर असायचं ते माईक माझ्याच हातात असायचं. आणि आज माझ्याबद्दलच मला बोलावं लागते. तुमचे सर्वांचे धन्यवाद. सर्व सहकारी वर्गाने, कामगार बंधूंनी मला सामावून घेतला, माझ्या अधिकारी वर्गाने मला सामावून घेतलं, प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केलं. माझे आज गुरु आमचे नरेंद्र सावंत ॲडव्होकेशन हे उपस्थित आहेत, त्यांनी मला घडवलं. आमचे डिचोळकर फोरमन साहेब यांच्या हाताखाली आम्ही घडलो. आमचे बरेच कामगार बंधू इथे आहेत उपस्थित, त्यांच्या जवळ आम्ही जे काही धडे शिकलो आणि त्यातून पुढे घडत गेलो. आणि त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आज ही सेवानिवृत्तीचे दिवस पाहत आहोत. विशेष सांगायचं म्हणजे 15 दिवसापूर्वीच मी या कार्यशाळेत परत आलो. कारण माझी इथं बदली झालेली होती. मी माठून गेलो होतो. आमचे साहेब आलेले आहेत, मुरकुडे साहेब, त्यांच्या जो कोल्हे साहेब आहेत यांच्याजवळ मी तिथे काम करत होतो. आणि माझी मनात इच्छा होती की माझा शेवटचा दिवस वर्कशॉपमध्ये जावा. आणि ती इच्छा, माझी तळमळ आमच्या साहेबांनी, मुंडे साहेबांनी पूर्ण केली. त्यांनी मला 15 दिवस असते इथं बोलवून घेतलं आणि ती इच्छा पूर्ण झाली. आणि खरोखर असं वाटत नाही की मी आज रिटायर होतोय. मला कालपासून वाटते मी कोणाच्या तरी रिटायरमेंटची तयारी करतोय. मी सकाळी लवकर आलो, मी सर्व गडबड करत होतो.
पण मलाच वाटत नव्हतं की आज माझी रिटायरमेंट आहे. कारण एवढी वर्ष 33 वर्ष असंच करत गेली. त्याचं कारण काल मला आमचे डेप्युटी साहेब त्यांनी पण बोललो, अहो गावडा तुम्ही वाटत नाही, तुम्ही असं वाटत नाही रिटायरमेंट होतात, त्याचं रहस्य काय सारखे उद्या सांगितलं. आज ते नाही आहे, ती बाहेर गेले आहेत. पण खरं सांगायचं म्हणजे काय माहीत आहे, लव वर्क, तुम्ही कामावर प्रेम करा. खरोखर आनंदाने आणि तळमळीने केलेलं काम पूर्ण यशस्वी होते. त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. आनंद म्हणजे आत्मानंद होतो. कुठचंही काम असू दे, कारण आपल्या पात्रतेप्रमाणे माझं एकच तत्व होतं की माझ्या पात्रतेप्रमाणे माझ्या अधिकाऱ्यांनी मला दिलेलं काम मी आनंदाने करणार, मी रडत का करू. मग ते काम सतत केल्यामुळे आपल्याला त्यांची साबासकी मिळते, कामात गुणवत्ता येते आणि ते काम यशस्वी होते. हे माझं तत्व होतं आणि ते मी स्वीकारलं, ते पाळलं आणि आजपर्यंत ते सांभाळून ठेवलं. हेच वर्ष आहे, बाकी नो टेन्शन. कारण मी लोकांना हसवतो, हसतच असतो, काय घडवायचं आणि त्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आजपर्यंत मी हसत. बाकी त्याच्यात काही नाही. आणि लवकर खरोखर कामावर केल्यावर खूप काही मिळते. तर तुम्ही सर्व आलात, फार आनंद झाला. असं तुमचे सहकार्य लाभू दे एवढं म्हणून मी सांगतो. फायनली फंक्शन उरकून आता आम्ही घरी चाललो आहे. सगळे फ्रेंड्स भेटत आहेत आणि ॲक्च्युली पप्पांचे पाय निघत नाही आहेत ऑफिसमधून. पण आता फायनली आम्ही घरी चाललो आहे ओलामध्ये बसून. आणि आता घरी आल्यानंतर पप्पांचं छान स्वागत औक्षणाने करणार आहे. आणि बाकी फोटोज तर मी एंडला टाकते, ते नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ह्याचा भाग 2 लवकरच येईल, तो बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. सो बाय.